कुर्ल्यातील विधानसभेतील आमदार मंगेश कुडाळकर यांच्याजवळ आलेलो आहे आणि सर सांगा आम्हाला की कशा पद्धतीनं दसरा मेळाव्याची ही सगळी सुरुवात होते आणि सगळ्यात आधी तुम्हाला सुद्धा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दसरा मेळावा विचारांचं सोनं लुटण्याचा दिवस बाळासाहेबांची जी परंपरा आहे ती आता पुढे घेऊन जात आहे तुम्ही. कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे काय म्हणाल? नमस्कार. आपल्या सर्वांना सुद्धा दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि खरोखरच आज बरं वाटतंय की आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपलं विचारांचं सोनं लुटण्याचा दिवस आणि आज आपले शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आजचं त्यांचं मार्गदर्शन हे फार आज महत्त्वाचं असणार आहे. या दसरा मेळाव्याला नक्कीच ते संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित करतील आणि एक विचारांचं सोनं या संपूर्ण महाराष्ट्राला आम्हाला शिवसैनिकांना सर्वांना देतील. नक्कीच आपण पाहतोय की संपूर्ण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या, पश्चिम उपनगर असू द्या, ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावरती भगवी शालसुद्धा आहे आणि सगळ्यांनी बाळासाहेबांचे जे विचार आहेत त्यासाठी आपण सगळे सोनं लुटायला येऊया असं म्हणण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शिवाजी पार्कमध्ये सुद्धा एक सभा होते आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे असणार आहेत. त्यामुळे सामना अटीतटीचा असं म्हणावं? नाही, आम्ही अटीतटीच्या सामन्यासाठी ही सभा नाही, तरी परंपरा आहे की विचारांची परंपरा आहे. माननीय शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला विचार दिले त्या विचारांचं सोनं आज ह्या दसरा मेळाव्याला आम्ही लुटणार आहोत. आणि नक्कीच जी परंपरा, जे विचार माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिले ते घेऊनच, ती परंपरा घेऊनच, ते विचार घेऊनच माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. नक्कीच तुम्ही म्हणताय बाळासाहेबांचे विचार घेऊन तुम्ही पुढे जाताय. संजय राऊत यांनी नुकतीच टीका केली. ते म्हणतात की भाजपच्या प्रेरणेनं आता शिंदेंचे मेळावे होऊ लागलेले आहेत आणि त्यांना चिखलात लोळावं लागेल. शिवाजी पार्कमध्ये सुद्धा चिखल झालेला आहे पावसामुळे आणि त्या चिखलामध्ये आम्ही शिंदेंच्या लोकांना लोळवू, बाळासाहेब असते तर तेच केलं असतं, अशा पद्धतीनं तुमच्यावर टीकासुद्धा केली आहे. मी बाबतीत तर एकच सांगेन की आज नेस्को गोरेगाव या ठिकाणी आपला मेळावा होतोय आणि एकंदरीत पूरग्रस्त किंवा देशातली आपल्या राज्यातली संपूर्ण परिस्थिती बघता तिथे जास्ती खर्च न करता आझाद मैदान येते त्यातला जो काही खर्च वाचेल तेवढा नेस्कोमध्ये एका आपल्या बंद अशा या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आम्ही करत आहोत, जेणेकरून त्या ठिकाणी हजारो शिवसैनिकांची सुद्धा चांगल्या प्रकारे सोय होईल. आणि मुख्य म्हणजे आम्ही मुंबईच्या बाहेरचे शिवसैनिक ह्या ठिकाणी बोलवलेले नाही आहेत, तर मुंबईतीलच सर्व शिवसैनिक पदाधिकारी ह्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. आणि मुख्य म्हणजे चिखलांचा विषय झाला तर ते ह्या गोष्टी फक्त बोलण्याच्या आहेत, कारण ते जे बोलतात ते कधीच करत नाहीत. हे आत्तापर्यंतची परंपरा आहे. आपण बघता आहात की जे ते बोललेले आहेत त्याच्या नेमकं उलटं होतं आणि त्यामुळे चिखल कोणावर उडणार आहे हे तुम्ही समजलं असाल. पण ते म्हणतात की गद्दारांच्या मेळाव्यावर चिखल नाही उडवायचं तर आणखी काय उडवायचं? गद्दार म्हणून वारंवार तुमचा उल्लेख करतायत संजय राऊत शिवसैनिक. याला सडेतोड उत्तर दिलं जाईल शिवसैनिकांकडून? नक्कीच, कारण आपण बघितलं असेल तर माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी गद्दारी कोणी केली हा आधी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण गद्दारी शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी केलेली आहेच, पण त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर युती करून जे माननीय शिवसेना प्रमुखांनी कधीच केलं नाही. आणि त्यांनी तर सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादी जायचं विचार तर मी शिवसेना बरखास्त करेन, अशा प्रकारचं वक्तव्य माननीय शिवसेना प्रमुखांचं होतं. आणि त्यांच्याबरोबरच आज ही संजय राऊतांची शिवसेना त्या ठिकाणी गेलेली आहे. पण ही आम्ही जे विचार घेऊन माननीय शिवसेना प्रमुखांचे चाललेलो आहोत, जी नैसर्गिक महायुती गेल्या 30 वर्षांपासूनची महायुती आम्ही टिकून ठेवलेली आहे. एक विचार जे हिंदुत्वाचे आहेत, जे माननीय शिवसेना प्रमुखांचे आहेत, तेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. राऊत असं पण म्हणतायत की सोनं लुटण्याचा दिवस आहे, त्यामुळे शिवतीर्थावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युतीची घोषणा सुद्धा होऊ शकते. कसं पाहता आणि याचा काही परिणाम होईल मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये असं तुम्हाला वाटतं? जर दोन्ही भावांची युती झाली तर शिवसेनेच्या जागांवरती परिणाम होईल असं चित्र दिसतंय का? या बाबतीत मी एकच सांगेन, युतीच्या बाबतीतला निर्णय त्यांचा असेल, कारण दोन्ही पक्षांचा तो त्यांच्या नेत्यांचा निर्णय असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांचा निर्णय असेल. पण नक्कीच मी तुम्हाला सांगेन की शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी ही जी महायुती आहे ही या मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा मोठ्या डौलाने फडकवेलच हा आमच्या मनात आशेचा मोठा असा किरण आहे. आणि त्याचं कारणच मुख्य म्हणजे असं आहे आणि हा विश्वास आम्हाला जो आहे तो याच्यामुळेच की साधारणतः जे काही काम आज महायुती करते आहे आणि ज्या प्रकारे माननीय एकनाथ शिंदेंचं नाव हे जनमानसामध्ये तळागाळातल्या शिवसैनिकांपर्यंतच नव्हे तर संपूर्ण रहिवाशांमध्ये, सर्व जाती धर्मांमध्ये आहे, मुंबईकरांमध्ये आहे. आणि एक सगळ्यांना वाटतं की मुंबईची जर का कोणीतरी विकास करू शकत असेल तरी महायुती करू शकेल. आणि देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच
ही मुंबई चांगल्या प्रकारे आणि महाराष्ट्र पुढे घोडदौड करेल अशी आम्हाला सर्वांना आशा. आणि त्याच्यामुळे नक्कीच मतदार जे आहेत मुंबईचे हे संपूर्णपणे महायुतीवरच विश्वास ठेवतील. मग ती युती कुठली हो, नक्कीच आम्हाला विश्वास आहे की महायुती जिंकणार. एक शेवटचा प्रश्न आहे, आजच्या दसरा मेळाव्यामध्ये आवाज कुणाचा असणार आहे? नक्कीच शिवसेनेचाच. नक्की. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचं, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.